नमस्कार, मी डॉक्टर लक्ष्मण वाघ, शारदा होमिओपॅथी, DP रोड, आदर्श नगर, बीड. तुम्ही होमिओपॅथीची प्रॅक्टिस सुरू करण्याचा विचार करताय का? का तुम्ही होमिओपॅथी प्रॅक्टिस करताय, परंतु तुम्हाला कुठली मेथड वापरावी याचं लक्षात येत नाही आहे? की तुम्हाला असं वाटतं का की ही मेथड चांगली आहे, ही मेथड चांगली नाही आहे, मग आपल्या कुठल्या मेथडने गेलं तर चांगले रिझल्ट भेटतील? असे जर मनामध्ये तुमच्या कन्फ्युजन असेल तर ते आपण कन्फ्युजन त्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करूया. होमिओपॅथीमध्ये कुठली मेथड वापरायची? काही लोकांचं म्हणणं असतं की माइंड मेथड चांगली आहे, काही लोकांचं म्हणणं असतं की नाही किनोट मेथड चांगली आहे, काही लोकांचं म्हणणं असतं की नाही थेरॅपेटिक बेसवर पण छान रिझल्ट येतात. ॲक्च्युली कुठली मेथड वापरायची हे तुम्ही ठरवायचं नसतं, तर ते पेशंट ठरवत असतं, पेशंटचा आजार ठरवत असतो. पेशंट तुमच्याकडं कुठल्या पद्धतीत येतो आहे, पेशंटमध्ये कुठला आजार आहे, पेशंटमध्ये पॅथॉलॉजिकल कंडिशन काय आहे, तर त्यानुसार त्या केसेसनुसार ही तुमची मेथड जी आहे तर ती वेगळी असते. तर त्या मेथडनी तुम्ही त्या केसमध्ये गेला तर तुम्हाला चांगले रिझल्ट भेटू शकतात. आता त्याच्यामध्ये मग आता कसं ठरवायचं आपण कुठली मेथड चांगली आहे? तर ज्यावेळेस आपण होमिओपॅथिक प्रॅक्टिस करण्याचा विचार करतो त्यावेळेस तुमच्याकडे जे साधारणतः येणारे पेशंट असतात मॅक्झिमम, तर हे पेशंट कुठंतरी ट्रीटमेंट घेऊन बरेच दिवस बरं नाही वाटलं म्हणून तुमच्याकडे येणारे पेशंट आहेत. तर अशा पेशंटमध्ये मला असं वाटतं की क्लासिकल मेथड जे आहे आपली होमिओपॅथीची जे आपल्याला हॅनिमन साहेबांनी सांगितले आहे, तर त्या मेथडने आपण गेलं तर खूपच चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये रिझल्ट येऊ शकतात. काही केसेस असतात की ज्याच्यामध्ये एखादा आपण क्रॉनिक केस आहे आणि त्या क्रॉनिक केसला आपण क्लासिकल मेथडने पाहतोय, परंतु त्याच वेळेस त्या पेशंटमध्ये जर काही ॲक्यूट एक्झासर्बेशन कुठल्या गोष्टीचं आलं आणि अशा केसेसमध्ये मग आपण काय म्हणायचं की नाही बाबा आपण कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन दिली आहे, तर मग आपण आता काय करायचं? तर अशा केसेसमध्ये आपल्याला मला असं वाटतं की इंटरकरंट जे काही सध्याची जी सिच्युएशन आहे त्याला ॲक्यूट एक्झासर्बेशन आहे, तर ते ॲक्यूट एक्झासर्बेशन आपण ॲक्यूट मेडिसिन देऊनसुद्धा ते बरं करू शकतो. तर तिथं आपल्याला ॲक्यूट मेडिसिनची आवश्यकता लागू शकते. काही केसेसमध्ये असं असतं की जिथं ग्रॉस पॅथॉलॉजिकल चेंजेस आहेत की ज्याला आपण म्हणतो की खूपच पॅथॉलॉजी वर्स्ट आहे, तर अशा केसेसमध्ये आपण कॉन्स्टिट्युशनल देऊनही किंवा कुठलीही गोष्ट कितीही आपण डीपली स्टडी करूनही त्या पेशंटमध्ये पॅथॉलॉजी क्रॉस असल्यामुळं किंवा ही आपण ज्याला म्हणतो की अनक्युरेबल डिसीज असेल, तर अशा केसेसमध्ये आपण त्या पेशंटला पूर्णपणे बरं करू शकत नाही. तर अशा केसेसमध्ये आपण इथं थेरॅपेटिक बेसवर जरी आपण ट्रीटमेंट दिली किंवा त्या पेशंटमध्ये पॅलेटिव्ह मोड ऑफ जे होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे तर ते जरी दिली तर तिथं आपल्याला योग्य पद्धतीने रिझल्ट बघायला भेटतात. काही केसेसमध्ये असं असतं की पेशंटमध्ये काही दिवस बरं वाटतं, काही दिवसानंतर परत पेशंटला डबल तेच सिम्पटम येतात, पेशंटमध्ये वारंवार सिम्पटम येत असतील, तर अशा केसेसमध्ये आपण त्याला म्हणतो की ज्या केसेस आहेत ह्या केसेसमध्ये कुठंतरी ऑब्स्टॅकल्स डेव्हलप होत आहे, कुठंतरी अडथळा डेव्हलप होत आहे. अशा केसेसमध्ये मात्र आपल्याला मायाझमचा विचार करणं गरजेचं असतं की कुठं मायाझमचा प्रॉब्लेम आहे का, कुठं एखादा आपण अँटीमायाझमेटिक ट्रीटमेंट देणं तिथं त्या ठिकाणी गरजेचं असतं. काही केसेसमध्ये इंटरकरंट मेडिसिन ज्या असतात की ज्याला आपण नोझल्स असं म्हणतो की नोझल्स असतील, इंटरकरंट मेडिसिन असतील, तर अशा मेडिसिन पण आपल्याला कधीमध्ये वापरावी लागू शकतात. तर या पद्धतीने जर आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही केसनुसार जर आपण ठरवली किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये आपण कुठल्याला जास्त वेटेज दिलं गेलं पाहिजे. समजा एखादा पेशंट आहे आपल्याकडं, सायकेट्रीचा पेशंट आहे, मोस्टली ह्या सायकेट्रीच्या पेशंटमध्ये आपण सगळे माइंड सिम्पटमच घेतो. ॲक्च्युली जर पेशंट हा सायकेट्रीचा असेल तर त्याच्यामध्ये ते जे काही माइंड सिम्पटम येतील ते त्याच्यासाठी डिसीजचे ते कॉमन सिम्पटम असतात. मग आपण इथं फक्त त्याला माइंडच घेऊन चालत नाही, तर इथं त्याच्या फिजिकल जर्नल्सला पण आपण चांगल्या बऱ्यापैकी महत्त्व दिलं पाहिजे. ज्या ठिकाणी आपल्याला फिजिकल जर्नल्सचा एखादा पेशंट आहे की जसं की त्याला आपण एखाद्या स्ट्रक्चरल लेवलवर प्रॉब्लेम आहे किंवा आपण ज्याला म्हणतो की जनरल्स कंप्लेंट त्याला आहे, आणि अशा केसेसमध्ये मात्र तुम्ही माइंडला चांगल्या पद्धतीने महत्त्व दिलं तर खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला येऊ शकतात. धन्यवाद.